श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथे सालाबादप्रमाणे प्रसिद्ध असलेली जागृत देवस्थान असलेले येडूआई माता देवीची भव्य यात्रा उत्साहात साजरी झाली आहे। जगदंबा माता यात्रा ही 3 दिवस चालते। यामध्ये तरुण मित्रमंडळ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या देवीची काठी व पालखीची मिरवणूक काढतात। या यात्रेसाठी मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद येथून मोठ्या संख्येने भाविक येतात। विशेष म्हणजे या यात्रेस 7 वर्षांपासून खंडित झालेली हंगामाच्या कार्यक्रमांची या वर्षीपासून सुरुवात झालेली आहे। आमच्या गावाचे नाव गोंडेगाव आहे। इथं आमचे ग्रामदैवत आदिमाया शक्ती जगदंबा माता येडूबाई आहे आणि चैत्र शुद्ध लक्ष्मी पंचमीला तिचा यात्रा उत्सव असतो। चैत्र शुद्ध पंचमीच्या आदल्या दिवशी गावातील सर्व ग्रामस्थ आणि माळी हे भक्ती मंडळ गोदावरी नदीवर काठी एक देवीची ती काठी नदीवर घेऊन जातात, तिला आंघोळ घालतात आणि इथून निघण्यापूर्वी तिचे वाण म्हणल्या जात्या। वाण म्हणजे देवांचे पद असतात, भजनं असतात आणि मग ती काठी पुंतांब्याला नेतात। पुंतांब्यावरून आंघोळ घालून मग ती पहाटे 5 वाजता आमच्या पुंतांबा गोंडेगाव शिवावर येते। तिथं मग वाद्यांच्या गजरात ती गावात आणल्या जाते। तर मग ते नाचून गाऊन ती मग बराच वेळ लागतो तिला येशीपर्यंत यायला। मग येशीपाशी आली म्हणजे महिला मंडळ तिची पूजा अर्चा करतात, हळदी कुंकाने ते तिला नैवेद्य देतात, पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि मग ती येशीच्या बाहेर इकडे गावात आणली म्हणजे मग आपले महिला मंडळ सुवासिनीच्या स्वरूपात लोटांगण आणि दंडवत घालीत ते मंदिरापर्यंत येतात आणि ते मेन वाद्य तिचं आलं काठीचं डफ हे आहे आणि मग ती इथं मंदिरापाशी आणली म्हणजे मग ती मंदिरापाशी उभी करण्यात येते। मग महिला मंडळ तिची पूजा अर्चा करतात। रात्री दशावतारी सोंग म्हणून दशावतारी कार्यक्रम दाखवला जातो। एखाद्या वेळेस ग्रामस्थ तमाशा आणतात, ऑर्केस्ट्रा आणतात। यंदावी परंपरेनुसार यंदा कुस्त्या आहे आणि ऑर्केस्ट्रा आलेला आहे। अशी आमच्या गावची यात्रा परंपरागत चालत आलेली आहे। पूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध असलेले गोंडेगावची येडूआई नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध आहे। तिथे जे प्रसिद्ध म्हणजे मूळ स्थान जे आहे येडूआईचं येडसी उस्मानाबाद जिल्ह्यात, तिथून ते ह्या येडूआईचं मेन ठाणं तिथे असल्यामुळे तिथून ते येडूबाईची ज्योत घेऊन गावातील जे युवक आहे ते सहभागी होतात। 5 दिवस ती ज्योत घेऊन ते देवीला इथे येतात। पूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध असणारी नवसाला पावणारी येडूआई, ज्या महिलांनी नवस बोललेले असतात मुलं बाळ होण्यासाठी, जे नवस प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये, नाशिक, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ही जे देवीचं ठाणं आहे। तर कोणाच्या काही अडचणी समस्या असेल त्याच्यावर देवीनं त्यांना त्याची गुण पण दिलेला आहे। म्हणून ह्या महिला चैत्र शुद्ध पंचमीला पाडवा झाल्यानंतर 5 दिवसांनी येत असतात आणि आपला नवस फेडत असतात। नवस फेडत असताना ही जी देवीची काठी इथं उभी आहे समोर, त्या काठीच्या पुढं ते आपल्या लोटांगण घेऊन आणि गुळाची शेरणी वाटून ते आपला नवस पूर्ण करतात। यावेळी राजेंद्र तांबे, अण्णासाहेब म्हैस, अशोक म्हैस, बाबासाहेब फोपसे, पत्रकार लक्ष्मण थोरात, विश्वनाथ जाधव आदी भाविक उपस्थित होते।